नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कृष्णमूर्ती पद्धतीनुसार व पारंपरिक पद्धतीनुसार प्रेमविवाहास कारणीभूत ठरणारे ग्रहयोग पाहिले व एका प्रेमविवाह झालेल्या जातकाची पत्रिका अभ्यासली. मागे आपण अंकशास्त्रानुसार नामांक कसा काढायचा हे शिकलो. कारण कुंडलीशास्त्रासोबत ज्योतिषशास्त्राच्या इतर पद्धतीबद्दलही थोडीफार माहिती हवी. त्यामुळे आज आपण स्वप्न ज्योतिषशास्त्राविषयी थोडी माहिती घेणार आहोत. तसे पाहता स्वप्नशास्त्र तुम्ही समजत असाल त्यापेक्षा खूपच गहन आहे. खरे तर त्याबद्दल सविस्तर सांगण्याचा माझा विचार होता, परंतु त्यासाठी वेगळी प्लेलिस्टच करावी लागेल हे लक्षात आले. त्यामुळे मी थोडक्यात आवरेन. मी ज्योतिषशास्त्राशी संबंधित अभ्यास करत असताना एक गूढशास्त्र म्हणून त्याचसोबत मंत्रशास्त्र, समोनशास्त्र, पराविज्ञानशास्त्र अशा लोकांशीही ओळखी झाल्या. त्यातच एका व्यक्तीकडून स्वप्नशास्त्राबद्दल माहिती मिळाली. तुम्हाला माहितीच असेल की थोर गणितज्ञ श्री रामानुजन यांनी कितीतरी जटिल गणिते व त्यांची समीकरणे स्वप्नामध्येच सोडवलेली आहेत. त्यांची कुलदेवतीच होती म्हणा. त्यांनी अशी काही समीकरणे मांडली की ती त्यावेळी उपयोगी पडत नव्हती, परंतु भविष्यात त्याचा खूप उपयोग झाला. जसे ब्लॅक होल सिद्धांत, क्वांटम मेकॅनिक्स, क्रिप्टोग्राफी वगैरे. तसेच एडगर कायसीबद्दल तुम्ही ऐकलं असेल. ते स्वसमूहात जाऊन अशा औषधाबाबत व त्याच्या वापराबद्दल सांगत की डॉक्टरसुद्धा आश्चर्याने चाट पडतील. त्यांनी काही औषधाची नावे सांगितली ती त्यांनी सांगितल्यावेळी अस्तित्वात नव्हती. म्हणजे एका माणसाला जो आजार झाला होता त्यावर तेच औषध गुणकारी होते, मात्र ते औषध अजून लॅबमध्ये तयार होत होते व आश्चर्य म्हणजे त्याचे नावही अजून ठरलेले नव्हते. असो, बेशुद्ध अवस्था, स्वप्नावस्था, ध्यानावस्था, समाधी अवस्था अशा अवस्थेमध्ये फरक आहे. स्वप्नाबद्दल मी काही प्रयोग कॉलेजमध्ये असताना केलेले होते. जसे स्वप्नामध्ये सुद्धा हे स्वप्न आहे याची जाणीव होऊन एक दुष्टा म्हणून ते स्वप्न पाहणे, शूलपाणी मंत्रसाधनेने मनातील प्रश्नाची उत्तरे स्वप्नामध्ये शोधण्याचा प्रयत्न करणे, अलार्म न लावता ठरलेल्या वेळी झोपेतून जागे होणे वगैरे. परंतु ते सर्व इथे सांगण्याचा मानस नाही. काही गोष्टी गुरुवचनामुळे सांगण्याचे बंधन नसते. तरी मी आज सामान्यपणे माणसाला पडणारी स्वप्ने व त्याचा अर्थ याविषयी सांगणार आहे. चला तर मग जाऊन घेऊया स्वप्नाविषयी थोडेसे. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ आपण सोडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, सुरुवातीला सांगू इच्छितो की सर्व स्वप्ने काही फलदायी नसतात. काही स्वप्ने ही आपल्या शारीरिक गरजेनुसार किंवा मनातील विचारानुसार किंवा विकारानुसार पडत असतात. त्यानुसार त्याचे 7 प्रकार पडतात. दृष्ट स्वप्न म्हणजे जे आपण जागेपणी पाहतो तेच किंवा त्याविषयी जी आपण स्वप्न पाहतो त्यांना दृष्ट स्वप्न असे म्हणतात. जे आपण जागेपणी ऐकतो व त्याबद्दल नंतर स्वप्न पडते त्याला श्रुत स्वप्न असे म्हणतात. जे आपण जागृत अवस्थेत अनुभवतो व त्याविषयी आपल्याला जे स्वप्न पडते त्याला आपण अनुभूत स्वप्न असे म्हणतो. तर ज्या वस्तू किंवा व्यक्तीविषयी मनात इच्छा असते पण ती मिळू शकत नाही ती आपण स्वप्नात पाहतो त्याला प्रार्थित स्वप्न असे म्हणतात. तर ज्याविषयी आपण कल्पना करतो जसे हवेत उडणे वगैरे त्यांना कल्पित स्वप्न म्हणतात. काही स्वप्ने ही कफ, पित्त, वात इत्यादी दोषामुळे पडतात त्यांना दोष स्वप्न असे म्हणावे. तर जी स्वप्ने भविष्याविषयी माहिती देतात त्यांना भाविक स्वप्ने असे म्हणतात. मित्रांनो, स्वप्न ही देवाने मानवाला दिलेली सुंदर देणगी आहे. स्वप्न म्हणजे मेंदूतील पेशींनी दाखवलेली एक अर्थहीन चलचित्र नाही, तर मानवी मनाचा तो एक गूढ आविष्कार समजावा. तरीही सर्व स्वप्ने ही काही फलदायी नसतात. स्वप्न ही सरळ गोष्टी खूप कमी वेळा सांगतात, तर बहुतांशी स्वप्नाची फळे सांगण्याची पद्धत ही प्रतीकात्मक असते. हे प्रतीक समजणे म्हणजे स्वप्नाचा अर्थ लावणे होय. वरील 7 प्रकारापैकी भाविक स्वप्नाचा काही अर्थ असतो, बाकी निष्फळ समजावेत. तसेच दिवसा पहिलेल्या स्वप्नांचे फळसुद्धा निष्फळ समजावे व रात्री स्वप्न पाहून तुम्ही परत झोपी गेला तर त्या स्वप्नाचे फळसुद्धा निष्फळ समजावे. तसेच जी स्वप्ने लक्षात राहत नाहीत त्यांचे फळही निष्फळ समजावे. आपले स्वप्न इतरांना सांगू नये. फक्त स्वप्नाचे विश्लेषणासाठी गुरुजवळ कथन केले
तर चालते. रात्रीच्या प्रथम प्रहारापासून तृतीय प्रहारापर्यंत पडणाऱ्या स्वप्नाचे फळ 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत मिळू शकते. तर रात्रीच्या 4थ्या प्रहरी पडणारे स्वप्न शीघ्र फलदायी ठरते. तर सूर्योदयानंतर पडणाऱ्या स्वप्नांचेही फळ निष्फळ समजावे. काही स्वप्ने अशी असतात त्याचा उगम आपणास कळत नाही व आपणास ती भविष्यदर्शक स्वप्ने वाटू शकतात. परंतु हे समजून घ्या की मानवाला एक बाह्य मन व एक अंतर्मन असते. जागेपणी नकळत केलेली कृतीसुद्धा अंतर्मन साठवून ठेवते व त्याविषयी स्वप्न दाखवू शकते. जसे एक रात्री मला स्वप्नात साईबाबांचे दर्शन झाले. तसा मी साई भक्त नाही, त्यामुळे साईंचे दर्शन कसे झाले याचे मला आश्चर्य वाटले. तसे देवादिकांचे संत महात्म्यांचे दर्शन स्वप्नात होणे हे एक शुभ असते. त्यामुळे हे भविष्यदर्शक स्वप्न असावे व पुढे काहीतरी शुभ घडेल असे मला वाटले. तरी हे भविष्यदर्शक स्वप्न नसून त्याचा उगम मला नंतर लक्षात आला. त्याचे झाले असे की ऑफिसमधून घरी जाताना मला काही गोष्टी घरी येताना घेऊन या अशी ऑर्डर आमच्या होम मिनिस्टरकडून आली. त्यामुळे मध्ये एका दुकानात थांबून तेथे QR कोड स्कॅन करून मी पेमेंट केले, पण ते कंप्लीट न होता पेंडिंग दाखवू लागले. दुकानदार म्हणाला, साहेब ते फेल होईल व तुम्हाला पैसे परत मिळतील, तुम्ही कॅश पेमेंट करा. तरी मी थोडा वेळ थांबलो व पेमेंटचे स्टेटस चेक केले तरी ते पेंडिंगच दाखवत होते. मला घरी जाऊन परत लॉग इन करायचे असल्याने मी त्याला कॅश पेमेंट करून जर हे ऑनलाईन पेमेंट सक्सेसफुल झाले तर उद्या दाखवतो असे सांगून निघालो व घरी पोचल्यावर एकदा स्टेटस चेक केला तेव्हा ते फेल्ड दाखवत होते. आता स्टेटस पाहताना माझं लक्ष म्हणजे बाह्यमनाचे लक्ष त्या किमतीवर व स्टेटसवर होते. जर मला कोणी त्या दुकानाचे नाव विचारले असते तर मला ते सांगता आले नसते, पण माझ्या अंतर्मनाने ते नकळत टिपले होते व परिणाम म्हणून साईबाबांचे दर्शन स्वप्नात घडले होते. कारण दुकानाचे नाव नंतर मला जुनी ट्रान्झॅक्शन तपासताना कळाले, साई जनरल स्टोअर्स. तुम्हालाही असा अनुभव आला असेल की डाव्या हाताने एखादी वस्तू तुम्ही ठेवता व परत तुम्हाला ती सापडत नाही. परत त्या वस्तूचा विचार डोक्यात नसताना अचानक खोल मनातून एखादी जागा डोळ्यासमोर येते किंवा स्वप्नामध्ये ती वस्तू कोठे असेल याचे उत्तर तुम्हाला मिळते. हे होते अंतर्मनाने सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये साठवून ठेवल्यामुळे. परंतु काही लोकांना स्वप्नामध्ये काही दृश्य दिसतात व ती त्यावेळी त्यांना आठवत नाहीत किंवा आठवतात, पण नंतर काही दिवसांनी तीच दृश्ये किंवा त्याच घटना प्रत्यक्ष घडताना पाहतात. जसे माझ्या बालपणीच्या मित्राला स्वप्नात दिसायचे की शाळेतील मॅडम त्याच्या डोळ्यासमोर ठराविक प्रकारे बोट नाचून काही सांगत आहेत. त्याला ते जागेपणी आठवत नसे, परंतु तसेच जेव्हा पुढे जाऊन घडे तेव्हा त्याला ते स्वप्न आठवे. किंवा कधीकधी एखादी घटना आपणास यापूर्वीही होऊन गेलेली आहे असे वाटते. देजावूबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. आता काही लोक याला मनाचा खेळ म्हणतील, पण मला स्वतःला आलेले अनुभव सांगतो. तुमच्यापैकी काहींना पण याचा अनुभव आला असेल की कोणाशी बोलता बोलता अचानक असे जाणवते की ही घटना अगोदर घडून गेलेली आहे व आत्ता समोरील व्यक्ती अमुक एक वाक्य बोलेल व काही सेकंदाने समोरील व्यक्ती बरोबर तेच वाक्य बोलतो. आता यामध्ये मनाचा खेळ कसा असेल बरे? यामागील कारण असे की आपण ज्यास भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ असे म्हणतो ते खरे तर वेगवेगळे अस्तित्वात नसतात, तर एकाच वेळी त्यांचे अस्तित्व असते. म्हणजे तुमचा भूतकाळ पण सध्या अस्तित्वात आहे व भविष्यकाळ पण. जेव्हा भूतकाळाचे तरंग तुमच्या मनाने पकडल्या जाते तेव्हा त्या गोष्टीची तुम्हाला आठवण येते व भविष्यकाळाचे तरंग जेव्हा झोपेत अंतर्मन पकडते तेव्हा ते स्वप्न स्वरूपात तुम्हाला दिसते व जागेपणी तरंग जेव्हा तुमचे मन पकडते तेव्हा अर्थातच ती घटना घडणार असल्याने त्याची आठवण होत नाही. ती फक्त मेंदूच्या पेशीमध्ये साठवून राहते व जेव्हा ती घटना प्रत्यक्षात तुम्ही पाहता तेव्हा अगोदरच त्याचे तरंग तुमच्या मेंदूतील पेशीकडे असल्यामुळे हे अगोदर घडून गेले आहे असा तुम्हाला भास होतो. हे सर्व नकळत होते. तर सिद्ध पुरुष ध्यान अवस्थेत ते तरंग जाणून बुजून शोधत असतात व भविष्यात घडणाऱ्या घटनेविषयी ज्ञान मिळवत असतात. आकाशपटलावर या सर्व तरंगाच्या नोंदी होत असतात. असो, हा विषय सामान्य व्यावहारिक माणसाला कदाचित क्लिष्ट वाटेल किंवा व्यर्थ बडबड वाटेल, परंतु ज्यांनी अनुभवले आहे किंवा जे याचे अभ्यासक आहेत त्यांना हे समजेल. त्यामुळे हा विषय येथेच थांबून व्यावहारिक मनुष्यास हवे असणारे म्हणजे स्वप्न व त्याचा अर्थ एवढीच माहिती येथे सांगतो. काही गोष्टीचा आपण सतत विचार करत असतो
त्यावेळी त्याविषयी स्वप्न पडते तेव्हा ते निष्फळ समजावे. परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीची तुम्हाला चिंता असते त्याविषयी पडलेले स्वप्न मात्र त्या चिंतेसंबंधी मार्गदर्शक समजावे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या पुस्तकात सिंहाविषयी वाचलेलं असेल की एका गावात एक सिंह माणसावर आक्रमण करत असतो वगैरे, व तुम्हाला रात्री स्वप्न पडले की सिंहाने तुमच्यावर आक्रमण केले आहे, तर ते निष्फळ समजावे. परंतु समजा तुमचे कोणासोबत वैर आहे व त्याने तुम्हाला काहीतरी अपाय करण्याची धमकी दिली आहे व त्या चिंतेत असताना तुम्हाला एखादा सिंह वा वाघ तुमच्यावर चाल करून आल्याचे स्वप्न पडलेले तुम्ही पाहता, त्यावेळी त्या शत्रूच्या कारवाईला जोर येऊन तुम्हाला काहीतरी अपाय तो करणार आहे अशा घटना घडतील हे जाणावे. परंतु सिंह किंवा वाघ दुरूनच निघून गेलेले पाहिल्यास अशुभ घडेल, पण तुम्हाला काही अपाय होणार नाही असे समजावे. परीक्षेशी सतत चिंता असेल व तुम्हाला मी परीक्षेत नापास झालो आहे असे स्वप्न पडल्यास तुम्ही परीक्षेत हमखास पास व्हाल असे समजावे. अशावेळी परीक्षेच्या चिंतामुळे हे स्वप्न पडले त्यामुळे ते निष्फळ आहे असे समजू नये. तसेच काही प्रतीके हे कोणासाठी शुभ व कोणासाठी अशुभ असू शकतात. जसे वाघ सिंह म्हणजे भयंकर प्राणी, अपायकारक प्राणी, त्यामुळे आपल्या स्वप्नात साधे ते दिसले तरी काहीतरी दुःख होईल असे आपण म्हणू शकतो. पण समजा एखाद्या आदिवासी समाज असेल व ते सिंहाची पूजा करत असतील व तेथे कोणाला सिंह स्वप्नात दिसला तर ते त्यांच्यासाठी शुभ फलदायी स्वप्न समजावे. समजा भारद्वाज पक्षी स्वप्नात दिसल्यास अमुक अमुक एक शक्यता असेल, परंतु शहरात राहणाऱ्या व्यक्तीला भारद्वाज पक्षीच माहीत नसेल, तर तशा घटनाची सूचना एखादी शक्ती त्याला स्वप्नात कशी देऊ शकेल, तर त्याच्या माहितीतील इतर प्रत्येकाप्रमाणे. तसेच एखादे स्वप्न सलग 2-3 वेळा पडत असेल तर त्यामागे नक्कीच तुम्हाला काहीतरी संकेत द्यायचे त्या शक्तीच्या मनात आहे असे समजावे. व दुपारी जरी असे स्वप्न पडले तरी त्याला निष्फळ समजू नये. स्वप्नात तुम्हाला लख्ख असा प्रकाश दिसला तर सध्या चालू असलेली एखादी समस्या सुटेल असे समजावे. परंतु तारकापुंज स्वप्नात पाहिल्यास मात्र पुढे काहीतरी संकट येणार आहे असे दर्शविते. तर स्वप्नात मुंग्या दिसणे हे सुद्धा पुढील अडचण किंवा धोका दर्शविते. एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाविषयी तुम्ही काळजीत असाल व त्याचा मृत्यू झालेला स्वप्नात पाहिल्यास ती व्यक्ती आजारातून बरी होईल असे समजावे. अशावेळी त्या व्यक्तीच्या चिंतेमुळे असे स्वप्न पडले असेल म्हणून ते निष्फळ समजू नये. मात्र स्वप्नात बंद पडलेले घड्याळ पाहिल्यास ते मृत्यूसूचक समजावे.